नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन. गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लसावी मसावी या टॉपिक वरची PYQ. आणि हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सगळ्या स्पर्धा परीक्षेला आवर्जून विचारला जाणारा आहे. त्यामुळे आजचं सेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा यावर मी आधी पण व्हिडिओ घेतलेले आहे. ते व्हिडिओ डिटेल मध्ये बघून घ्या. आणि त्यानंतर आज आपण बघणार आहोत यावरचे शाब्दिक उदाहरण. चला तर वळूया लगेचच पहिल्या प्रश्नाकडे. चला तर सगळ्यांना पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे? 3 घंटा अनुक्रमे 12, 15 आणि 18 मिनिटांनी वाजतात. बरोबर आहे. जर त्या सकाळी 10:30 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या, त्यानंतर त्या लगेच किती वाजता पुन्हा एकत्र वाजतील? आता मी तुम्हाला मागे लसावी जेव्हा टॉपिक शिकवला होता, तेव्हा मी म्हटलं होतं जेव्हा एकत्र वाजणार आहेत, एकत्र एखादी गोष्ट घडणार आहे, लहानात लहान म्हटलेलं आहे, तेव्हा काय येणार आहे? लसावी हा कन्सेप्ट तिथे यूज करायचा असतो. बरोबर ना? मग आता इथे म्हटलेलं आहे की 3 घंटा एकत्र वाजून गेलेल्या आहेत आणि त्या पुन्हा किती वेळानंतर एकत्र वाजणार आहे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग आता ऑफकोर्स इथे काय करायचंय आपल्याला? लसावी घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग 12 आणि 15, 18चा लसावी काढून घेऊया. बरोबर आहे. ज्यांना लसावी काढता येते त्यांना खूप सोपं जाणार आहे. त्यामुळे आधी लसावी कसा काढायचा हा टॉपिक बघून घ्या. बघा 12, 15 आणि 18. बरोबर. सगळ्यांमध्ये कॉमन काय निघतंय? 3 निघतोय बघा. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सख 18. बरोबर आहे. 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 5 जशाला तसा. ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे? लसावी. बरोबर आहे. मग बेत्रिक 6, साइन दुने 12, 12 पंच 60, 60 त्रिक 180. म्हणजे लसावी काय मिळाला रे तुम्हाला? लसावी मिळालेला आहे 180. बरोबर आहे. आता हे 180 जे आहेत ते काय असणार? 100% मिनिटे असणार. कारण यांनी पहिल्याच वाक्यात म्हटलंय 12, 15 आणि 18 मिनिटांनी. म्हणजे हे 180 काय आहेत? मिनिटे आहेत. बरोबर आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 60 मिनिट म्हणजे काय होतो? 1 तास होतो. मग आपल्याला तासामध्ये काढावं लागेल ना, कारण 10:30 वाजता एकत्रित वाजलेले आहे. मग काय करायचं? ह्या 180 ला 60 ने डिवाइड करायचं. 6 हा 0 कट. 6 एके 6 साइन त्रिक 18 म्हणजे किती तास? 3 तास. बरोबर आहे. आता बघा पहिल्यांदा कधी वाजल्या होत्या? त्या पहिल्यांदा वाजल्या होत्या 10 वाजून 30 मिनिटांनी. बरोबर. आता त्यामध्ये तुम्हाला किती करायचे आहे? 3 तास ऍड करायचे आहे. बरोबर ना? म्हणजे मला एक सांगा, 10 नंतर पुढे काय येतो? आता 10 आणि 3 13 करू नका. 13 केलं तरी चालते. पण 13 म्हणजे घड्याळाच्या भाषेत काय असतो? 1 असतो. हे माहिती आहे ना? 12चा पुढचा अंक काय आहे? 1. म्हणजे 13 म्हणजेच काय? 1. 10 आणि 3 13 म्हणजे काय? 1 वाजून 30 मिनिटांनी. म्हणजे पुन्हा त्या 3ही घंटा एकत्रितपणे कधी वाजणार आहे? 1 वाजून 30 मिनिटांनी वाजणार आहेत. छान होता पहिला प्रश्न. एकदम दणक्यात सॉल्व्ह झालेला आहे आणि सगळ्यांना खूप छान पद्धतीने समजलेला असणार अशी खात्री आहे मला. चला तर वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन? 2 संख्यांचा गुणाकार 84 आहे. या 2 संख्यांचा मसावी किती आहे? 2 असेल तर त्यांचा लसावी प्रश्न किती असणार असा प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का रे? काय आहे तो फॉर्म्युला? चला तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला असतो, मसावी दिलेला असतो, लसावी काढायचा असतो किंवा लसावी आणि संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, मसावी काढायचा आहे, तर अशा वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांनी मार्क करून घ्यायचा, स्टार मार्क करा आणि या फॉर्म्युल्यावर 100% तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. क्लिअर आहे? आता बघा 2 संख्यांचा मसावी गुणिले लसावी बरोबर त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. मग आता आपल्याला गुणाकार दिलेला आहे ना, गुणाकार किती आहे रे? 84. लसावी काय म्हटलेला आहे? काढायचा आहे. मग लसावी जसाच्या तसा. बरोबर आहे. आणि 2 संख्यांचा मसावी किती दिलेला आहे? 2 दिलेला आहे. आता 100% लसावी काढायचे. लसावीला जागेवर ठेवा. ही मल्टिप्लिकेशनची टर्म आहे. इकडे जाऊन कुठे जाणार? डिव्हिडेशन मध्ये. बरोबर आहे. मग LCM इक्वल्स टू काय येणार? 84 भागिले 2. काय येणार रे? LCM इक्वल्स टू 42. बेचौक 8 बेदुने 4. म्हणजे तुम्हाला 2 संख्यांचा लसावी 2
दोन संख्यांचा लसावी 42 मिळालेला आहे. त्या दोघांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. छान प्रश्न होता. एकदम इझी होता. याच्यावरून तुमच्या 3 कन्सेप्ट क्लिअर होतात. बघा, तुम्हाला दोन संख्यांचा लसावी मसावी दिलेला असेल तर त्यांचा मल्टिप्लिकेशन विचारतील की गुणाकार किती येतील, तो डायरेक्ट कसं करायचा. त्यानंतर तुम्हाला असं विचारू शकतात, मसावी दिलेला आहे, गुणाकार दिलेला आहे, लसावी काढा, किंवा लसावी आणि गुणाकार दिलेला आहे, मसावी काढा. तुम्हाला काहीही दिलेलं असलं तरी तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न असेल तर 100% काढता येईल. चला तर जराही वेळ न वाया घालवता लगेच वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती एक्झाम्पल दिसते. काय आहे? एका माणसाने 3 रुपयाचे, दुसऱ्याने 5 रुपये 25 पैशाचे, तर तिसऱ्याने 6 रुपये 75 पैशाचे पेरू खरेदी केलेले आहेत. तर एका पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असावी? मग आता जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त हा प्रश्न विचारलेला आहे, तेव्हा तुम्हाला काय काढायचंय तिथे? HCF म्हणजेच मसावी काढायचंय. मग आता हे बघा, रुपयामध्ये आहे, तुम्ही 100% याचं कशामध्ये कन्वर्जन करू शकता? पैशामध्ये. मग पैशामध्ये केलं तर पहिलं काय येणार? 3 रुपये म्हणजे किती रे? 300 पैसे. बरोबर आहे. त्यानंतर बघा, 5.25 म्हणजे किती? 525 पैसे. त्यानंतर 675 पैसे. बरोबर. आता सगळ्यांना कशाने भाग जातोय? 25 ने भाग जातोय. सगळ्यांनी तीनही यांनी भाग जातोय. 300 ला पण भाग जातो, 525 ला पण भाग जातो, 675 ला पण भाग जातो. आता 25 12 किती होतंय? 300 ला 525 ला आणि 675 या तीनही संख्येला 25 ने भाग जातोय. 25 12 300, 25 गुणिले 21 केलं तर 525 आणि 25 गुणिले 27 केलं तर 675. आता पुन्हा या तिघांमध्ये कॉमन निघतं का काही? हो निघतंय. 3 निघतोय बघा. 3 चोक 12, 3 7 21, 3 9 27. आता मात्र या तिघांमध्ये काही कॉमन नाही, त्याच्यामुळे 25 गुणिले 3 75. बरोबर आहे. म्हणजे मसावी किती झाला? 75 झालेला आहे. आणि मसावीस या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे एका पेरूची जास्तीत जास्त किंमत किती असणार आहे? 75 पैसे असणार आहे. 75 रुपये नाही. कारण बघा, इथे आपण सगळे कशामध्ये काढलेले आहे? हे पैशामध्ये. मग याचं पण आन्सर काय येणार आहे? 75 पैसे. कारण त्यांनी एकदम कमी किमतीत केलं ना. आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जेव्हा ऑप्शन देतील, ऑप्शन 75 रुपये आणि 75 पैसे असं दोनही देतील मे बी. बरोबर आहे ना. मग तुम्ही 75 रुपयाला टिक करायचं नाही, 75 पैशाला टिक करायचंय. समजलंय? छान होता हा प्रश्न. प्रश्न मोठा होता पण कन्सेप्ट एकदम छोटी आहे. काय करायचं आहे? जास्तीत जास्त म्हटलं की मसावी काढायचं आहे. बरोबर आहे. आणि मसावी काढताना आपण काढलेला आहे, पण तो मसावी आपला कशात आहे? पैसेमध्ये आहे. बरोबर आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दिसतोय सगळ्यांना. 30, 36 आणि 90 यांचा लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे? मग काय करायचं आहे? 30चा, 36चा आणि 90चा आधी मसावी पण काढायचा आणि लसावी पण काढायचा, आणि फरक विचारलेला आहे लसावी आणि मसावी मधला, मग तो काढायचा आहे. सिंपल आहे क्वेश्चन एकदम. बघा, कशाने भाग जातोय सगळ्यांना? 6 पंच 30, 6 6 36 आणि 15 सख 90. बरोबर. आता पुन्हा या तिघांमध्ये काही कॉमन निघतं का? 5 मध्ये आणि 15 मध्ये निघतं. 6 मध्ये निघतं का? नाही. बरोबर आहे ना. मग हा काय झालेला आहे? याचा मसावी झालेला आहे. ठीक आहे. मसावी किती मिळाला आपल्याला? 6 मिळाला. मग आता याच्यामध्ये बघा, 5 एके 5, 5 त्रिक 15, 6 जशाला तसा. बरोबर. आता या दोघांमध्ये अगेन 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. बरोबर आहे. पुन्हा 2 जसाच्या तसा 2 1 जा 2. आणि हा सगळा मल्टिप्लिकेशन इथून तर इथपर्यंतचा हा काय असतो? आपला लसावी असतो. बरोबर आहे. मग लसावी बरोबर काय निघाला? इकडे लिहिते साईडनी बघा. मसावी मिळालेला आहे 6. मसावी किती मिळाला? 6 मिळाला. आणि लसावी बरोबर 6 पंच 30, 30 त्रिक 90, 90 गुणिले 2 180. बरोबर आहे. म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे तुम्हाला लसावी मिळालेला आहे 180. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? 30, 36, 90 यांचा लसावी त्याच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे. मग काय करावं लागेल? जास्त आहे हे काढण्यासाठी या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल. म्हणजे 180 वजा 6 बरोबर 174. म्हणजे 174 ने लसावी काय आहे? जास्त आहे. समजलेला आहे हा प्रश्न? इझी होता एकदम. इझी लेवलचे क्वेश्चन आहे.
पोलीस भरतीला विचारलेले PYQ आहेत बरेचसे, त्यामुळे इझी आहेत. ठीक आहे, चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? बरोबर आहे. आणि ऑप्शन दिलेला आहे 0, दोन संख्यांची बेरीज, दोन संख्यांचा गुणाकार की 1. आता बघा रे, 0 तर असणार नाही. मसावी 0 असेल का? नाही, 100% नाही. दोघांमध्ये काहीतरी कॉमन निघते, म्हणजे काही ना काही अंक असेल, 0 पेक्षा मोठा अंक असणार. दोन संख्यांची बेरीज तर नसेलच. आता दोन संख्यांचा गुणाकार पण नसेल. मग आता दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन नाहीये. पण आपल्याला दोन सहमूळ संख्या कशाला म्हणतात? मी जेव्हा संख्या आणि संख्यांचे प्रकार घेतलेले आहेत त्यामध्ये सहमूळ संख्येची डेफिनेशन सांगितलेली आहे. सहमूळ संख्या म्हणजे अशा दोन संख्या ज्याचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो. बरोबर आहे. ज्याचा कॉमन फॅक्टर काय असतो? 1 असतो. मग 100% दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न एकदम छान होता आणि अशा स्वरूपातले प्रश्न विचारल्या जातात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. चला तर जराही दम न खाता वळूया लगेचच नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन सांगा रे? की 360, 108 आणि 252 या संख्यांचा मसावी विचारलेला आहे. बरोबर आहे. मसावी काढायचा. आता बरेच जण म्हणतील मॅडम अशा टाइपचे प्रश्न विचारतात का? हो, विचारतात. बरोबर आहे. का नाही विचारतील? बरोबर आहे. प्रश्न सेट करणाऱ्यांना काही विचारू शकते, कारण त्यांना असं वाटेल की विद्यार्थी सगळे हार्डest लेवलचा अभ्यास करतात, इझी पण विचारून बघावं कधीतरी. मग सगळ्या प्रकारची तयारी तुमची असू द्यायची. म्हणजे बेसिक पासून तर एकदम हाय लेवल पर्यंतच आपल्याला करायचं आहे. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मी जेव्हा सॉल्व्ह करते तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर सॉल्व्ह करायला शिका. तुमची प्रॅक्टिस वाढेल, तुमचा स्पीड मेंटेन होईल. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला शिकवते, समजून सांगते, म्हणजे मी एका मॉडरेट स्पीडने जाते. खूप जास्त हाय स्पीडने जात नाहीये किंवा लो स्पीडने जात नाहीये. त्यामुळे तुम्ही हा स्पीड आरामात मेंटेन करू शकता. चला आता मसावी काढायचा आहे म्हणजे काय काढायचं आहे? मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे. बरोबर आहे. बघा, तीनही संख्यांमध्ये कॉमन काय निघतं? 12 निघतंय का बघा रे? 12 त्रिक 36. बरोबर आहे. 0. 12 9 108. त्यानंतर 12 गुणिले जर 21 केलं तर काय होतं? 252. अगेन यामध्ये कॉमन काय निघतं? 3 निघतोय. व्हेरी गुड. 3 10 30, 3 त्रिक 9 आणि 3 7 21. पुढे काढण्याची गरज आहे का? नाही, कारण त्यांनी मसावी विचारलेला आहे. आणि मसावी तोपर्यंतच निघतो जोपर्यंत त्यामध्ये कॉमन फॅक्टर असतो. पुढे 10, 3 आणि 7 मध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर नाही. तीनही अंकांमध्ये निघाला पाहिजे. मग 12 गुणिले 3 मसावी किती मिळाला आपल्याला? मसावी इक्वल्स टू 12 इंटू 3. 12 गुणिले 3 किती झाले? 36. मग 36 काय मिळालेला आहे? मसावी मिळालेला आहे. छान होते, छान पद्धतीनं जाते. खूप छान पद्धतीनं अभ्यास करत राहा. छोटे कन्सेप्ट समजून घ्या, मोठे प्रश्न सोडवायला शिका. सगळं काही करायचं आहे आणि येणाऱ्या आगामी काळात आपली पोस्ट फिक्स करायची आहे. त्यामुळे स्लो जा, कासवाच्या गतीनं जा, पण टणटण उड्या मारून थांबू नका. बरोबर आहे ना? कासवाच्या गतीनं जा आणि आपली पोस्ट नक्की मिळवा. पुढचा प्रश्न आहे. हे प्रश्न मुद्दाम टाकले बरं का. बऱ्याच जणांना लसावी मसावी विसर पडायला नको. मग डिरेक्टली वर्ड प्रॉब्लेम हार्ड जात आहेत, म्हणून मध्ये असे पण प्रॉब्लेम असावेत. चला, 120, 240 आणि 36 यांचा लसावी विचारलेला आहे. ठीक आहे, एकदम इझी आहे. काढा रे. माझे विद्यार्थी आता माझ्यापेक्षा पण हुशार झालेले आहेत. एकदम फास्ट काढलाही असतील काही जणांनी. बरोबर आहे ना? लाईव्ह क्लास असतात तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या असत्या. 12 1 12 12 3 12 36. सगळ्यांमध्ये 12 कॉमन निघतोय. 12 10 120. 12 दुणे 24. 12 त्रिक 36. अगेन यामध्ये कॉमन काय निघतं? 10 निघतोय. चला काढा. 10 1 10, 10 दुणे 20, 10 त्रिक 30. पुन्हा कॉमन काही आहे का? नाही. म्हणजे या सगळ्यांचा गुणाकार काय येणार आहे आपला? लसावी येणार आहे. बरोबर. मग 12 गुणिले 10 120. 120 गुणिले 2 240. 240 बरोबर. आणि 120 आणि 2 त्रिक 6. मग काय आलं? 6 0 0. साइन दुनी 12 ला 2, हातचाला 1, 6 1 6 आणि 1 7. म्हणजेच लसावी काय मिळालेला आहे? 720. ठीक आहे, समजते, छान पद्धतीने जाते. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच.
दोन चौकांमधील दिवे अनुक्रमे 25 सेकंदांनी 45 सेकंदांनी बदलतात. जर 9:30ला ते एकदम बदलले असतील तर पुन्हा ते एकदम कधी बदलणार आहेत? हा क्वेश्चन सेम आधी त्या 3 घंटा वाजल्या होत्या ना त्यासारखा आहे. मला असं वाटते हा मी तुम्हाला होमवर्क द्यायला पाहिजे. काय करायचंय ते तुम्हाला आधीच सांगून देते. आता एकदम बदलले आणि पुन्हा एकदम कधी बदलतील म्हणजे तुम्हाला 25 आणि 45 बरोबर आहे. या दोन संख्यांचा काय घ्यायचा आहे? लसावी घ्यायचा आहे. मी तुम्हाला डिरेक्शन देते, तुम्हाला काय करायचंय. तुम्ही याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. एखादं तरी होमवर्क असावं, बरोबर आहे ना? आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्ही याचा लसावी काढणार तेव्हा हे सेकंदामध्ये आहे म्हणजे आलेलं जे आन्सर आहे ते कशामध्ये असणार आहे? सेकंद मध्ये असणार आहे, बरोबर आहे. मग त्याला कन्वर्ट करायचं आणि 9-20 मध्ये काय करायचंय तुम्हाला ते ऍड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळणार आणि आन्सर काय मिळतंय ते मला सांगा. हवं तर मी ते साईडला ऑप्शन देऊन ठेवू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे हा तुम्हा सगळ्यांसाठी होमवर्क आहे. यामध्ये काय करायचं आहे सांगितलं आहे. हा होमवर्क यासाठी देते कारण सेम टाईपचा एक क्वेश्चन आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. पहिला की दुसरा प्रश्न आहे आणि सेम टाईपचा आहे. त्यामध्ये फक्त घंटा होत्या, 3 घंटा होत्या. यामध्ये 2 दिवे आहेत आणि त्यामध्ये 10:30ला बदलले होते. नंतर कधी बदलणार असं विचारलं होतं. इथे 9:20ला बदललेले आहे आणि पुन्हा कधी बदलतील असा प्रश्न विचारलेला आहे. मग 100% लसावी काढायचा आहे. लसावी काढल्यानंतर आलेल्या आन्सरला काय करायचंय तुम्हाला कन्वर्ट करायचंय. तिथे मिनिटामध्ये होतं, इथे सेकंदमध्ये आहे. एवढा फरक आहे. सगळं सगळं सांगितलेलं आहे आणि सोबतच मी ऑप्शन सुद्धा दिलेले आहे. या 4 ऑप्शन पैकी 100% तुमचं एक आन्सर असणार आहे आणि ते आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 लिटर व 630 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजायची असल्यास डब्याची कमाल धारकता किती? धारकता म्हणजे काय? त्याची कॅपॅसिटी. क्लिअर आहे? धारकता मीन्स कॅपॅसिटी त्याची किती असणार आहे आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम, जास्तीत जास्त. जेव्हा आपण कमाल, मॅक्झिमम, जास्तीत जास्त असे शब्द येतील तेव्हा तुम्हाला 100% काय काढायचं आहे? मसावी. बरोबर आहे. मग आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते 2 नंबर दिलेले आहे तसं तर तोंडीच निघायला पाहिजे, बरोबर आहे. पण तरीही काही विद्यार्थी नवीन असतील, प्रॅक्टिस नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा काढून दाखवते. बघा रे, एकदम इझी प्रश्न आहे. जेवढा मोठा प्रश्न आहे ना तेवढं सेकंदात उत्तर निघतं त्याचं. बघा 10ने भाग जातोय कारण 10ची आपली काय आहे कसोटी सांगते की ज्या अंकाचे शेवटी 0 असेल त्याला 10ने निश्चित भाग जातो, बरोबर. मग काय येणार याचं उत्तर? 59 आणि याचं 63. आता पुढे या दोघांमध्ये काही कॉमन निघणार का? निघणार नाही. का निघणार नाही? कारण 59 जी आहे ती मूळ संख्या आहे. काय आहे? मूळ संख्या. त्याच्यामुळे जास्त डोक्याला ताण देत बसायचं नाही. बरोबर आहे. आणि 2 पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 लिटर आणि 630 लिटर आहे. तर जास्तीत जास्त जी कमाल डब्याची धारकता आहे ती किती असावी? 10 लिटरची असावी. बरोबर आहे. मग ऑप्शन मध्ये 10 असेलच पण सोबत काय पाहिजे? 10 लिटर. ठीक आहे. 10 लिटर काय असणार आहे? या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न खूप छान होते, संपलेले आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सोबतच जास्तीत जास्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवायचा आहे. जास्तीत जास्त PYQ सॉल्व्ह करायचे आहे. मी जरी एकदम इझी लेवलचे, मॉडरेट लेवलचे, हार्ड लेवलचे घेत असले तरी तुम्हाला तुमची सुद्धा प्रॅक्टिस वाढवायची आहे आणि तुम्हाला सुद्धा सगळ्या टाईपचे क्वेश्चन फेस करायचे आहेत. बरोबर आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला नित्य नियमितपणे आपल्या चॅनलला काय पडत आहेत? व्हिडिओ पडत आहेत आणि सगळे व्हिडिओ एकदम खास आहे. जर तुम्ही मन लावून बघितलं, सुरुवातीपासून बघितलं ना तर सगळ्या कॉन्सेप्ट हळूहळू क्लिअर होत जातील. एकदम तुम्हाला काहीच पचणार नाहीये. पचायला वेळ लागेल पण छान पद्धतीनं पचेल, समजेल आणि उमजेल सुद्धा याची मला खात्री आहे. चला तर छान अभ्यास करत राहा. तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक.